वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांची होती, तर विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का नाही केला? टीजरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या तिजोरीत ते जमा करा, मंत्री आशिष शेलार यांचा ठाकरेंना सल्ला। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात, राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न, सरकारची दिवाळखोरी समोर। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटलांची टीका। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हफ्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हफ्ते द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। लाडक्या बहिणीविरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालू राहणार, एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर निर्णय। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही, फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे, खेवलकरांची जामिनावर सुटका। मला आधीपासूनच माहित होतं, खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सेवन केलेलं नाही, प्रकरणात कुठलंही तथ्य नाही, हा फक्त बदनामीचा प्रकार होता। जावयाला जामीन मिळाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया।